नासिक के त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग में वीआईपी दर्शन के नाम पर लूट करने वाले गिरोह के सरगना राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के कार्य अध्यक्ष और त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट के सदस्य पुरुषोत्तम कर्लक को नासिक पुलिस ने कालाबाजारी करने के आरोप में गिरफ्तार किया। लुटेरों ने भगवान तक को दर्शन के लिए नहीं छोड़ा। त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट का सदस्य निकला लुटेरे गिरोह का सरगना। पुरुषोत्तम कर्लक लेता था वीआईपी दर्शन के नाम पर 3000 से 5000 रुपए तक। त्र्यंबकेश्वर मंदिर में कुछ दिनों पहले एक महिला ने लगाए थे मंदिर प्रबंधन पर वीआईपी दर्शन के नाम पर लूट का आरोप। पुलिस ने महिला के वीडियो पर संज्ञान लेते हुए कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार किया। भारतीय न्यूज के लिए नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। कार्याध्यक्ष सन्माननीय पुरुषोत्तम कर्लक हे त्र्यंबकेश्वर देवस्थान या ठिकाणी ट्रस्टी म्हणून नियुक्त गेल्या काही वर्षांपासून झालेले आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्र्यंबक नगर परिषदेची निवडणूक झाली। त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाची बाजू ठामपणे त्या व्यक्तींनी मांडली। त्यानंतर गेल्या 2 दिवसांपूर्वी तुषार भोसलेंचं पवार साहेबांबद्दलचं एक स्टेटमेंट आलं होतं आणि त्या स्टेटमेंटला सोशल मीडियावर उत्तर देण्याचं काम पुरुषोत्तम कर्लकांनी या ठिकाणी केलं होतं आणि त्याचाच प्रसाद म्हणून पुरुषोत्तम कर्लकांच्या गळ्यात हा हार घालण्यात आलेला आहे। याच्यामध्ये भाविकांना दर्शन देणं किंवा काय हे एक ट्रस्टी करू शकतो, दर्शन दिलं असेल, पण पैसे दुसरं कोणी घेतले असेल हे निष्पन्न न होताच त्यांच्यावर कारवाई केली जाते। त्यांना बोलवलं, कुठलीही नोटीस न पाठवता त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई। काल रात्रीपर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं, मध्यरात्रीतूनच असं काय कर्लकांना डायरेक्ट अटक केलेली आहे। याच्यामध्ये मग अटक जर करायची आहे तर बाकीचे पण तिथे बडे हस्ती म्हणजे राजा लेवलचे लोक त्या ठिकाणी ट्रस्टी आहेत, त्यांची पण चौकशी करावी। त्यांच्याही माध्यमातून बरेचसे दर्शन होतात, रोज त्या ठिकाणी लाखो लोक आहेत, त्यापैकी हजारो लोकांची व्हीआयपी दर्शन होतात, ते कशा पद्धतीने होतात याचीही चौकशी केली पाहिजे। उगाचच पक्षाची बाजू सांभाळणाऱ्या कार्यकर्त्याला, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला अडकवण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाकडनं होतं आहे। याच्यामध्ये दुसरा काही एक ट्विस्ट नाही। मी काय युक्तिवाद केला याच्या अगोदर तपासी अधिकाऱ्यांनी कोर्टापुढं काय सांगितलं आणि काय रिपोर्ट म्हणजे रिमांड रिपोर्ट दाखल केला हे महत्त्वाचं आहे। त्यांनी असं सांगितलं की ह्या गुन्ह्यामध्ये पुरुषोत्तम कर्लक यांचा देखील समावेश आहे, सहभाग आहे आणि त्यामुळं त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। ते ट्रस्टी आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरनं हे पैसे घेतले गेलेत असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु फिर्यादीमध्ये तसा काही स्पष्ट उल्लेख नव्हता। तरीही त्यांचं असं म्हणणं होतं की तपासामध्ये तसं त्यांना निष्पन्न झालं आहे। तर मग ह्या मुद्द्यावर माझ्याकडनं जे सांगितलं गेलं ते असं की अगदी निश्चित कारण असल्याशिवाय पोलीस कस्टडी रिमांड देऊ नये। निव्वळ असेल नसेल शक्यता आहे ह्या गोष्टी विचारात घेता येत नाही असं माझं म्हणणं आहे। त्यामुळे देऊ नये असं मी कोर्टाला सांगितलं आणि मग शेवट कोर्टाने इतरही गोष्टी त्यात ऐकून घेतल्या। माझं असं पूर्ण म्हणणं होतं की हे जे फिर्यादीमध्ये त्यांनी नमूद केलं आहे की काही आरोपींनी पैसे घेतले आणि फसवणूक केली, तर माझं असं म्हणणं होतं की हा फसवणुकीचा प्रकारच नाही आहे। पैसे घेतले आणि दर्शन करून दिलं नाही अशी तर केस नाही आहे। पैसे घेतले, वादाकरता मानलं की पैसे घेतले, पण ज्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांना देवापर्यंत दर्शनाकरता नेलं पण होतं, ते फसवणूक कशी होते असं एक माझं म्हणणं होतं। पण ठीक आहे, ही काही ट्रायल नाही आहे। ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ट्रायल सुरू होते त्यावेळेस याचं महत्त्व आहे आणि त्यावेळेसच याच्याबाबत कोर्ट निश्चितपणे काही निकाल देऊ शकते। आणि हे सगळं म्हणणं ऐकल्यानंतर कोर्टाने पोलिसांना तपासाची संधी मिळावी म्हणून 20 तारखेपर्यंत ह्या आरोपींची पोलीस कस्टडी दिलेली आहे। याला काही राजकीय देखील बाजू आहे असं काही आहे? नाही, तिथं हा प्रश्न तिथं काही नव्हता, राजकीय बाजू वगैरे काही नाही। पोलिसांच्या रिपोर्टमध्ये जे काही त्यांनी तपासाच्या दरम्यान मिळवलं होतं त्याच गोष्टीशी संबंधित आहे, याचा राजकारणाशी काही संबंध नव्हता। पण ती गोष्ट अजून काही तशी वर आलेली नाही आहे, याच्यामागे काही राजकीय हेतू होता किंवा नाही। आणि असेल नसेल ह्या गोष्टी सविस्तरपणे ज्यावेळेस कोर्टामध्ये ही केस चौकशीला लागेल आणि पुरावा नोंदवला जाईल आणि जे संबंधित साक्षीदार आहेत
त्यांच्या पुराव्याच्या दरम्यान त्यांची उलट तपासणी होईल, त्यावेळेस या गोष्टी उघड होतील. आज ही वेळ नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्याची. सर यामध्ये नेक्सेस आहे आणि बोलणं देखील झालंय, फोनवरनं बोलणं झालं असं पण सरकारी पक्षाने बाजू मांडली. आपणही तो पॅरेग्राफ वाचला तर नेमकं काय झालं? फोनवरनं बोलणं झालं. आता त्यात म्हणजे काय फोन रेकॉर्ड केला होता का असं काही दिसत नाही आहे त्यात. फोनवरनं बोलणं म्हणजे एकाने दुसऱ्याला फोन केला असेल, ते फोन नंबर असतील एकमेकाशी कॉन्टॅक्ट केल्याचे, परंतु जे काही संभाषण झालं ते रेकॉर्ड केलं आहे का ह्याबाबत निश्चित काही नाही आहे. ते देखील मी कोर्टासमोर सांगितलं. पण असं असतं की ह्या स्टेजला सगळ्या गोष्टी कोर्ट विचारात घेत नाही. कोर्ट फक्त विचारात असं घेतं की तपासाकरता यांची गरज आहे की नाही. फक्त हा एक लिमिटेड इश्यू तिथं असतो. Subscribe now to most exciting channel ever.